छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई। निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर। कारवाईच्या दरम्यान मतीनच्या पत्नीने पथकाला संविधानाची प्रत दाखवली। मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार, पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक, तर मंत्री संजय शिरसाटांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन। राज्यातल्या मंत्र्यांचाही ताफा घटला। परदेश दौरे रद्द। मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्या अर्ध्यावर। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर। अंमलबजावणी करता येत नसेल तर निदान थट्टा मस्करी तरी करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कान उघडणी। 6 महिने मोदींच्या आव्हानाला पाठिंबा देण्याची विनंती। पंतप्रधानांच्या आव्हानाची थट्टा नको। कोरोनाच्या महासंकटातून मोदींनीच देशाला सावरलं। शरद पवार यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विरोधकांना कानपिचक्या।